प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चातदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। मग भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 16 21वा श्लोक पाहूयात. दैव आसुर संपद विभाग्यो त्रिविधम नरकस्य इदं द्वारं नाशनम आत्मनः कामः क्रोधस्तथा लोभ तस्माद् एतत्त्रयं त्यजेत. अर्थ, काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हींमुळे आत्म्याचा विनाश होतो. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य. आसुरी जीवनाचा आरंभ कसा होतो हे या ठिकाणी वर्णन केले आहे. मनुष्य कामवासना तृप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची कामतृप्ती होत नाही तेव्हा क्रोध आणि लोभ उत्पन्न होतो. ज्या बुद्धिमान मनुष्याला आसुरी योनी प्राप्त करावयाची नाही त्याने या शत्रूंचा त्याग करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. हे शत्रू आत्म्याचा इतक्या थरापर्यंत नाश करू शकतात की त्याला पुन्हा भवबंधनातून मुक्त होण्याची शक्यताच राहत नाही. आता आपण पाहू शकतो की समजा एखादी गोष्ट निर्माण करायची आहे आणि ती मेंटेन करायची आहे तर आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात. म्हणजे साधं आपल्याला गुलाबाचं फूल हवं असेल तर आपण ते रोप आणतो, योग्य प्रकारे मातीमध्ये त्याचं ते लावतो, रोज खत पाणी घालतो आणि मग हळूहळू हळूहळू वर्षानंतर 1.5 वर्षानंतर कुठे एखादं छानस फूल मिळतं आपल्याला. तीच गोष्ट समजा आपल्याला एक छान घर बांधायचं आहे तर आपण 1.5-1.5 वर्ष हे करून मग ते सुंदर घर निर्माण होतं. तर त्याच पद्धतीने कुठलंही कार्य असतं तर पहिल्यांदी त्याचा पाया तयार करायला लागतो आणि मग हळूहळू ती गोष्ट किंवा ती सेवा, ते कार्य असं आपल्याला उभारी म्हणजे तयार झालेलं आपल्याला छान उमलून आलेलं असं दिसतं. पण तीच गोष्ट नष्ट करायची असेल तर त्याला एका क्षणाचाही कालावधी लागत नाही. म्हणजे पटकन ते गुलाबाचं रोप आपण उखडून टाकू शकतो. जेसीबी सारख्या आधुनिक तंत्रांचा वापर करून आपण एखादं सुंदर महल देखील आपण उद्ध्वस्त करू शकतो. किंवा एखादा अपराध करून आपण एका सेवेमध्ये त्याच्यामध्ये ते आपण काय म्हणतो आपण स्पॉइल करू शकतो एखादी सेवा. तर उन्मत्त हत्ती ही एखादी छान भक्तीची बाग ही कशी बरं लगेच नष्ट करू शकते हे आपण पाहू शकतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये जरी कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्तियोग हे सांगितलं असलं तरी देखील आपल्याला ज्या चुकीच्या वाटा आहेत, ज्या काटेरी वाटा आहेत या पथामधल्या, तर त्या देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या वाटेला आपल्याला जायचं नाही.
म्हणजे काही ठिकाणं प्रोहिबिटेड असतात की तिथे प्रवेश नाही, प्रवेश निषिद्ध म्हणतो ना आपण. तर त्या पद्धतीने या वाटा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊ नये. म्हणून काय काय धोका आहे बरं, यासाठी भगवंत याच्यामध्ये आपल्याला भगवद्गीतेमध्ये सावध करतायत या श्लोकांद्वारे. या विशेषतः या अध्यायामध्ये जिथे आसुरी वृत्तीचं खूप सारं वर्णन आले. आणि आता इथे या श्लोकामध्ये तर भगवंत म्हणतात की आपण म्हणतो ना षड्रिपू आहेत. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर. तर हे जे षड्रिपू आहेत, तर हे जर आपण पाहिले तर आता लोभ घेतला आणि मद घेतला, तर ते कसं आहे की लोभ अति प्रमाणात झाला तर तो लोभ लोभ हा मदांध होतो ना व्यक्ती. तर त्याच्यामध्ये ते परिवर्तन होतं. म्हणून त्याचं परत तीन मुख्य ह्याच्यामध्ये भगवंत हे करतात की काम, क्रोध आणि लोभ. आणि ह्या तीन गोष्टींना म्हणजे भगवंत किती सोपं करून सांगतायत ना. आहेत 6 शत्रू, पण त्यांचं मूळ काय आहे हे भगवंत इथे सांगतायत आपल्याला की त्या मुळाशी जा. तर काय आहे तर काम, क्रोध आणि लोभ या मुळांशी जाऊन जर आपण त्या गोष्टींवरती जर आपण नियंत्रण ठेवू शकलो, तर मग आपण भक्तीची ही वाट जी आहे ती व्यवस्थित आपण त्याच्या वाटेवरून आपण आणि त्या गोष्टी पडू नये. का तर ही कुठं आपल्याला नेऊन सोडतात तर नरकामध्ये. आणि नरक कसा असतो की जिथे अंधार आहे. अंधार म्हणजे काय तर पूर्णपणे म्हणजे कृष्ण नाही थोडक्यात, किंवा कृष्णाचा अभाव. कृष्ण नाहीत म्हणण्यापेक्षा सूर्याला ढाकाळणारा इतका तो गडद असा ढग आहे की आपल्याला सूर्याचं अस्तित्व नाही असं वाटतं. तर त्याप्रमाणे श्रीकृष्णांचं अस्तित्व म्हणजे रूप, लीला, नाम, कथा ह्या गोष्टी आपल्याला तिथे म्हणजे तिथं त्या आपल्याला प्रकट होतच नाही. आणि त्यामुळं या नरकामधून आपल्याला सुटका होणं हे अशक्य असतं. म्हणून इथं श्रील प्रभुपाद काय म्हणतात की हे शत्रू आत्म्याचा इतक्या थरापर्यंत नाश करू शकतात की त्याला पुन्हा भवबंधनातून मुक्त होण्याची शक्यताच राहत नाही. इतकं धोकादायक असं आपल्याला भगवंतांनी धोक्याची घंटा या श्लोकाद्वारे दिलेली आहे की इकडे जायचं नाही, या एरियामध्ये यायचं नाही. तर आता काम, क्रोध, लोभ या आपल्या 3 शत्रूंविषयी आपण म्हणतो ना की शत्रूवरती हमला करायचा, तर त्या शत्रूचं सगळं माहिती असणं गरजेचं. तर ह्या 3 शत्रूंबद्दल आपल्याला व्यवस्थित माहिती असणं गरजेचे आहे. तर कुठल्याही आपल्या आपण म्हणतो ना काम आणि क्रोध, भगवंत म्हणतात की काम आणि क्रोध हे कशापासून कुठून निर्मिती आहे तर रजोगुण समुद्भव. आणि अर्जुन देखील प्रश्न विचारतात ना की मनुष्य इतका कसा काय बरं आसुरी गुण हे करू शकतो. तर भगवंत तिथे सांगतात की त्या सगळ्या मुळाशी काम वासना ही मुख्य आहे. आणि म्हणूनच या एका गोष्टीमुळं कामवासना म्हणजे काय की भगवंत आपल्याला नकोय, पण भगवंतांची जी शक्ती आहे त्याचा आपल्याला उपभोग घ्यायचा आहे. त्यामुळे ही उपभोग घेण्याची जी वृत्ती आहे ती म्हणजे काम. की जिथे आपल्याला श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवायचं नाहीये, तर तिथे आपण स्वतः केंद्रस्थानी असतो. केवळ भगवंतांच्या शक्ती आहेत आणि ऐश्वर आहे तर ते हवं असतं, पण भगवंत नको असतं. आणि म्हणून ती झाली कामवासना. तर हेच आता आपण पाहिलेलं आहे की मागच्या अध्यायामध्ये की कसं हे भौतिक जगत आध्यात्मिक जगताचं एक प्रतिबिंब आहे. तर जेव्हा हीच कामवासना श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवून केली जाते, तर ते होतं सर्वोच्च प्रेम जे गोपिकांचं आहे. त्यामुळं आपण प्रत्येक वेळेस लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ह्या ज्या षड्रिपू जे म्हणतो तर ते सगळे आपले प्रतिबिंब आणि त्याचं शुद्ध स्वरूप हे आध्यात्मिक जगतामध्ये
उपस्थित आहे. तर आपल्याला कामवासनेकडून प्रेम भावनेकडे प्रवास करायचा आहे. तर कसं आहे की आता इव्हन आयुर्वेदामध्ये आपलं शरीर जर घेतलं तर जसं कुठल्याही देशाचा सगळ्यात जास्त खर्च कुठं होत असेल तर तो संरक्षण या गोष्टीवरती खर्च होत असतो. तसं आपल्या शरीरामध्ये देखील वात, पित्त, कफ हे 3 दोष आहेत. आणि ते काय करतात तर हे मिलिटरी आहे आपल्या शरीरात मध्ये हे वात, पित्त, कफ हे मिलिटरीचं काम करतात. आपल्या शरीर संरक्षणाचं काम करतात. म्हणजे जर मी आता श्वास घेतला तर तो श्वास घेतल्यानंतर ते त्या श्वासाद्वारे जे काही धुलीकण आत गेले तर ते आपल्या शरीराला योग्य आहेत की नाही हे पहिलं तपासायला तो वात येतो. वात म्हणजे काय तर वात म्हणजे गती. म्हणजे पटकन आपण बघा की एकदम काहीतरी विचित्र काहीतरी गोष्ट घडली तर आपल्या शरीरातल्या सगळ्या गोष्टी गतिमान होतात. हृदय धडधडू लागतं, श्वासोश्वास फास्ट होतो, त्याच्यानंतर आपलं शरीर असं थरथर थरथर होतं. तर हे काय आहे तर वात, कारण तो गती गुणचा तो हे एक एलिमेंट आहे. त्याच्यानंतर तिथं मग पित्त येतं. पित्त काय करतं तर आपण म्हणतो ना अग्निपरीक्षा घेतं थोडक्यात. आणि मग त्याच्यामध्ये लगेच आपल्याला जर काही अयोग्य गोष्टी असतील तर पटकन आपल्याला ताप तरी येईल, तिथं एक लाल स्वरूपामध्ये असं स्वेलिंग तरी येईल, तिथलं टेम्परेचर लोकल टेम्परेचर वाढलेलं दिसेल. तर अशा प्रकारे पित्त अग्निपरीक्षा घेतं. आणि हे झाल्यानंतर मग त्या युद्धभूमीवरती थोडस पाणी शिंपडलं पाहिजे, त्या युद्धभूमीची रखरख कमी केली पाहिजे. मग तिथं कफ येतो आणि मग ते शांत करण्याचा प्रयत्न. तर वात, पित्त, कफ हे आपल्या शरीराचं संरक्षण करतात. परंतु असं असतं ना की आपण आता समजा भजी तळायला घेतले आणि त्याच्यामध्ये मग तेल सुरुवातीला आपण पाहतो आणि ते भजी तळल्यानंतर ते आपल्याला छान लागतात. परंतु एक 4 भजी झाले, नंतर अजून पुढचा घाणा टाकला, असं करत करत जेव्हा आपण खूप सारे भजी तळतो आणि तेल मात्र तेवढंच असतं, तेव्हा आपण त्या तेलाचं स्वरूप पाहू शकतो की कसं ते असं थोडस जाडसर बनतं किंवा त्याचा कलर चेंज होतो. आणि ते जर आपण जस्ट एकदा एक चमचाभर खाऊन पाहिलं तर लक्षात येतं की त्यांनी खूप अशी आग होतीये किंवा जळजळते. तर त्याच पद्धतीने हे वात, पित्त, कफ हे जेव्हा हे संरक्षणाच्या भूमिकेतनं संरक्षणाची भूमिका निभावतात आणि ते करता करता जर त्यांची शुद्धी झाली नाही तर हेच वात, पित्त, कफ आपल्याला त्रासदायक ठरतात. आणि तेच वात, पित्त, कफ आपल्या शरीरामध्ये विविध स्वरूपाचे गंभीर आजार निर्माण करू शकतात. तर तसंच आहे आपल्या शरीरामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद, मोह, मत्सर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या जर बॅलन्स्ड असतील तर त्या एक प्रकारे आपला जीवन रथ हा सुरक्षितपणे व्यवस्थित चालू ठेवण्याची भूमिका निभावतील. म्हणजे एखादी गोष्ट चुकीची आहे तर त्याबद्दल राग येणं म्हणजे क्रोध निर्माण होणं ही काही वाईट गोष्ट नाहीये. पण ते वेळीच त्या गोष्टींपासनं आपण सावरणं महत्वाचे. ते सावरलं गेलं नाही तर तीच क्रोध भावना ही अग्नीचं स्वरूप धारण करेल आणि त्या क्रोधाग्नीमध्ये आपलंच शरीराचं हानी पोहोचू शकते. त्यामुळं भगवंत म्हणतात काम हवंय, क्रोध हवाय, लोभ हवाय. आज 2 वाजता भगवद्गीतेबद्दल काहीतरी तोडकं मोडकं का होईना पण बोललं जाणार आहे. पण मला भगवद्गीतेचे काहीतरी ते ऍटलिस्ट मला तो श्लोक तरी भगवंतांचं डायरेक्ट वाणी ऐकायला मिळेल, प्रभुपादांचं तात्पर्य ऐकायला मिळेल. भले त्या दीपाली माताजी काय बडबड करतायत मला ते नाही समजलं तरी किमान हे श्लोक प्रभुपादांचे शब्द माझ्या कानावर पडतील म्हणून मला 2 वाजता जॉईन व्हायचंय. हा झाला लोभ. तर हा असणं आवश्यक आहे. परंतु ह्या लोभानी जर स्वकेंद्रित आपण राहिलो आणि त्या भोवती जर काम, क्रोध, लोभ फिरले
आणि त्या गोष्टींनी एक पराकाष्ठा गाठली तर मात्र हेच 3 गोष्टी आपल्या भवरोगाचं कारण ठरतात. आणि हा भवरोग इतका भयानक असू शकतो की तो नरकाचं द्वार, की जिथे त्या आजारातून मुक्ती होणं, त्या हॉस्पिटलमधनं बाहेर पडणं हेच मुश्किल होऊन जातं. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की आपण ह्या गोष्टींपासून वेळीच सावरणं गरजेचं आहे. तर आता हे नरकाचं स्वरूप कसं आहे, तर भगवंत काय म्हणतात की सुरुवातीला आपल्याला सांगतात की स्मृती आणि विस्मृती म्हणजे मीच आहे. तर या नरकामध्ये भगवंत एक विस्मृती प्रधान आहे, की भगवंतांच्या अस्तित्वाचीच तिथं स्मृती राहत नाही. आणि त्यामुळं तिथं आपल्याला बुक डिस्ट्रीब्युशन नाहीये किंवा भक्तांचा संघ नाहीये, हरिनामाचं मधुर कीर्तन नाहीये. त्यामुळे असं आपण पूर्णपणे भगवंतांच्या पासून दूर असं ठेवलं जातं. मग आता याचा अर्थ काय, की भगवंत इतके निष्ठुर आहेत का की आपल्याला ते दूर सारतायत? तर नाही. आपल्याच इच्छा आहेत की आम्हाला भगवंत नकोय. मग ती पराकाष्ठा इतक्या प्रमाणात होते की आपण म्हणतो ना की एखादे आई वडील हे आपल्या मुलाच्या जे चुकीच्या सवयी आहेत तर त्यांना काही प्रमाणामध्ये सहन करू शकतात, परंतु तेच जेव्हा अति प्रमाणात होतं आणि ते त्रासदायक ठरतं पूर्ण त्या घरासाठी, तर तेव्हा मग ते आई वडील काय निर्णय घेतात की बाबा हा मुलगा घरामध्ये व्यवस्थित वागत नाही, चला त्याला दूरच्या हॉस्टेलमध्ये बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवूया, की जेणेकरून काही वर्षानंतर म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष पॅरेंट्सचा संबंधच येत नाहीये आणि मग कधीतरी त्याला वाटेल की नाही आपण आपल्या घरी किती सुखी होतो आणि आपण उगाच आपल्या आई वडिलांना त्रास देत होतो, ही कधीतरी ती स्मृती येऊ शकते. मग हा बोर्डिंग मध्ये घालण्याचा निर्णय हा चुकीचा ठरतो का? किंवा याचा अर्थ असा आहे की किती कठोर हृदयाचे आहेत ते आई वडील, असं होतं का? तर नाही, त्या कठोर वागणुकीमध्ये सुद्धा भगवंतांचं प्रेमच आहे. फक्त त्या प्रेमाचं स्वरूप आपल्याला एका कठोर अशा वृत्तीमध्ये दिसून येतं. तर आपण पाहू शकतो की आता काम हे जर उदाहरण घेतलं तर काम हे शरीराच्या, जसं सांगितलं की स्वकेंद्रित आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तर काम म्हणजे काय, की माझी जेवढी शक्ती आहे तर त्या शक्तीच्या पलीकडची हाव करणं म्हणजे कामवासना. तर थोडक्यात काय, की आता समजा मला मोबाईल बघण्याची आवड आहे. तर ठीक आहे, 1 तासभर बघितला, विषय संपला. असं असं नाही झालं. आणि सातत्याने जर आपण पाहत गेलो तर ती माझ्या डोळ्यांची क्षमता आहे का तेवढी, किंवा माझी मानसिक क्षमता आहे का की तेवढा वेळ मी मोबाईलच्या पुढे राहू शकेल. मग असं जेव्हा आपण कुठल्याही इंद्रियाची आपण परिसीमा गाठतो, त्याच्यापेक्षा पुढे जातो आणि त्या विषयांचा आपण उपभोग करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा याचा अर्थ ती कामवासना आपल्याला त्रासदायक ठरू शकते आणि ती आपली शत्रू ठरू शकते. तर कामवासनेचं आपण प्रतीक म्हणतो ते म्हणजे रावण. रावणाला भगवंत नकोय, पण भगवंतांची जी शक्ती आहे, लादिनी शक्ती आहे किंवा अर्धांगिनी आहे, तिचा मात्र उपभोग घ्यायचा. आणि मग त्या रावणाची आपण अवस्था पाहू शकतो की काय पद्धतीने होते, की ते इतके त्या कामवासनेमध्ये मदांध होतात की ते आपल्या पतिव्रता मंदोदरी च ऐकत नाहीत, पत्नीचं ऐकत नाहीत. एक सत्वगुणामधला असलेला आपला भाऊ विभीषण त्याचं ऐकत. मग बाकीच्यांचं तर गोष्ट लांबच राहिली. म्हणजे स्वतःचा मुलगा इंद्रजित हा मारला गेला तरी सुद्धा त्यांना 10 शिरा आहेत पण एकाही मस्तकामध्ये प्रकाश पडत नाही की आता थांबावं म्हणून. तर इतके ते मदांध होतात आणि इतके, मग त्या कामवासनेचं रूपांतर कुठं होतं? क्रोधामध्ये. आणि मग तिथे ते स्वतः
रामाशी युद्ध करण्यासाठी येतात आणि आपला विनाश ओढवून घेतात. तर इतके ते मतदान झालेले होते की या कामवासनेचं रूपांतर क्रोधामध्ये झालं आणि प्रत्यक्ष भगवंतांशी त्यांनी युद्ध पुकारलं. त्याच्यानंतर हा क्रोध इतक्या स्वरूपामध्ये आहे की त्याचा लोभ असतो ना, काहीतरी लोभ लोभ काय आहे त्यांचा, की नाही मला भगवंतांची ही जी म्हणजे सीतामाई आहे त्या हव्या आहेत, ही कामवासना झाली. पुन्हा ऐश्वर हवंय तेवढं, म्हणजे आपण पाहतो ना लंका ही सोन्याची आहे, तरी देखील त्यांचं समाधान नाही. तर ते या लोभी वृत्ती देखील त्यांची इतकी जागृत होते की ते मदतीसाठी जेव्हा अहिरावण महिरावण यांच्याकडे जातात, तर ते देखील त्यांना हे दाखवतात, एक त्यांच्या कानातली म्हणजे नरसिंह भगवंतांची सोन्याची बाळी दाखवतात आणि आठवण करून देतात की हेच ते नरसिंह भगवंत आहेत जे आता श्रीरामांच्या रूपामध्ये आले आणि त्यांच्याशी तू युद्ध करू नको, तरी देखील ते मान्य करत नाहीत. आणि शेवटी आपण पाहतो की 10 शिर असताना देखील पुन्हा पुन्हा ते शिर येत होते. म्हणजे भगवंत तेवढे श्रीराम प्रभू रामचंद्र त्यांना तेवढा वेळ देत होते की आता तरी लक्षात घे की ह्या गोष्टी तुझ्या शक्तीच्या पलीकडच्या आहेत आणि माझा आश्रय घे. तरी देखील ते त्या म्हणजे त्या गोष्टींना पाहू शकले नाहीत आणि शेवटी त्यांचा विनाश ओढवला. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी, क्रोध असू देत, काम असू देत, लोभ असू देत, हे आपल्याला काय करतात तर नरकामध्ये नेऊन सोडतात. नरक म्हणजे काय तर जिथे मायेचा प्रभाव आहे आणि इतकं घन स्वरूपाचं आवरण आहे की आपल्याला तिथे भगवंत दिसतच नाहीयेत. म्हणजे कुठंच आशेचा किरण आपल्याला तो दिसत नाही. तर अशा घनघोर अशा आपल्या अंधारामध्ये आपली रवानगी होऊ शकते. म्हणून बऱ्याचदा आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीचं व्यसन कसं काय बरं सुटू शकतं, तर त्या व्यसनाच्या पहिल्या लोभालाच बळी न पडलं तरच ते खरं तर 100% आपल्याला साध्य होऊ शकतं. त्यामुळं त्या आपल्याला मार्गातनं बाहेर कसं पडता येईल हे महत्वाचं नाहीये, पण आपल्याला महत्वाचं काय आहे की त्या मार्गाकडेच आपल्याला फिरकायचं पण नाही, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून भगवंत इथं सावध करतात. कारण काही काही गोष्टी अशा असतात की त्या वाटेला गेलात तर मग त्या चक्रव्यूहामध्ये आपण अडकू शकतो आणि मग परत येण्याची शक्यता ही दुरापास्त असते. म्हणून शक्यतो त्या ठिकाणी जायचंच नाही, आपण पाहायचं देखील नाही. म्हणून भगवंत इथं या गोष्टीला फार महत्व देत आहेत. आणि कारण आपण आता ह्या गोष्टी का बरं उद्भवतात, आपल्याला का बरं ह्या तिन्ही गोष्टींच्या आपण बळी पडू शकतो, कारण आपल्याला काय वाटतं की मी सगळं काही साध्य करू शकते. त्यामुळे आपल्याला स्वतःवरचा जो चुकीचा विश्वास आहे, तर तो विश्वास ऍक्च्युली आपल्याला त्या गोष्टींकडं आकर्षित करतो. परंतु भगवंत म्हणतात ना की खरं तर हा मिथ्या अहंकार आहे, हा मूर्खपणा आहे की कुठल्याही गोष्टीचं श्रेय स्वतःकडे घेणं. तर या प्रकृतीचे 3 गुण हे आपल्याला कार्य करण्यास प्रवृत्त करतात आणि ह्या प्रकृतीचे 3 गुणांद्वारेच खरं तर आपण बद्ध आहोत आणि ह्या मायादेवींना पार करणं किंवा त्यांच्याशी युद्ध करणं हे सहज शक्य नाही. दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया. परंतु भगवंत पुढच्या लगेच ओळीमध्ये आपल्याला आशेचा किरण काय दाखवतायत की जर तुम्ही माझा आश्रय घेतला तर मग मायाम एताम तरंती, म्हणजे मी तुम्हाला तो भवसागर सहजपणे पार करून देऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्याला स्वप्रयत्नानं कुठलीच गोष्ट साध्य करायची नाहीये. मग ती चांगली गोष्ट असेल किंवा एखाद्या सेवेमधली जरी हे असेल, तरी देखील आपण तिथं पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे की इथं मी फक्त प्रयत्न करणार आहे, परंतु माझ्या प्रयत्नांमुळं
या गोष्टीमध्ये किंवा या सेवेमध्ये यश येईल, ही गोष्ट आपण कुठंतरी आपण त्या गोष्टींपासून चा विचार करणं टाळलं पाहिजे. तर आपली केवळ काय असली पाहिजे, की ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्यात आपल्याला. हं तर आपल्याला पहिलं काय, तर भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे. आपण म्हणतो ना की आपण केवळ कठपुतलीप्रमाणे असलं पाहिजे. अ, आपले आचार्य श्रील प्रभुपाद हे देखील जेव्हा अमेरिकेमध्ये प्रचाराला गेले, तर तेव्हा काय म्हणतात की भक्ती नाहीये, वेदांत नाहीये, परंतु केवळ श्रीकृष्ण तुमच्यावरती माझा विश्वास आहे, माझ्या गुरूंवरती विश्वास आहे, आणि म्हणून नचाओ नचाओ मम, म्हणजे मला तुमच्या इच्छेप्रमाणे नृत्य करू द्यात, असं ते म्हणतात. तर एवढा आपला आश्रय असला पाहिजे. त्यामुळं सतत आणि त्या त्या आश्रयावरती आपली श्रद्धा पाहिजे. म्हणून कुठलीही गोष्ट करताना आपण प्रार्थना ही महत्वाची ठरते. आणि प्रार्थना म्हणजे काय, की तेवढा दृढ विश्वास की त्या प्रार्थनेमध्ये शक्ती आहे, भगवंतांच्या नामामध्ये शक्ती आहे, भगवंत आहेत आणि ती भगवंत माझी काळजी घेतील. तर हा जो दृढ विश्वास आहे, आणि त्या दृढ विश्वासावर आधारित आपण जेव्हा याचना करतो तेव्हा ती ठरते प्रार्थना. आणि मग प्रार्थना केल्यानंतर आपण कुठली गोष्ट आपल्याला जे काही कला कौशल्य भगवंतांनी दिले आहे, तर त्याचा मी कसा 100% वापर करू शकेल एखाद्या सेवेमध्ये, तर तो करण्याचा मी प्रयत्न करते. हा झाला प्रयास, की त्याच्यामध्ये प्रयत्न आपण करतो. आणि ते झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये यश मिळेल किंवा नाही, किंवा किती प्रमाणामध्ये यश मिळेल, किती प्रमाणामध्ये अपयश मिळेल, ही झाली भगवंतांची इच्छा, आणि त्याला म्हणायचं प्रसाद. परंतु या सगळ्या प्रवासामध्ये मला काय मिळालं, तर भगवंतांची सेवा करण्याची संधी मिळाली. ह्या प्रवासामध्ये आपला आनंद असला पाहिजे. आणि मग भगवंत जेव्हा ही गोष्ट वारंवार आपल्या मध्ये पाहतात, तेव्हा मग आपल्याला खरोखर खूप छान प्रसाद देतात. तो म्हणजे सेवा रूपी प्रसाद. आपल्याला अजून सेवा प्रदान करतात. तर आपण त्या प्रेममयी भक्तिमयी सेवेप्रती आसक्त असलं पाहिजे, ना की स्वकर्तृत्वावरती, स्वकौशल्यावरती आपण आधारित असलं पाहिजे. तर केवळ प्रार्थना, प्रयास आणि मग सेवेचा प्रसाद, या 3 गोष्टी आपण नेहमी, कुठली सेवा असू देत, कुठलेही कार्य असू देत, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण जसं आपण म्हणतो ना की कुठल्याही सेवेचं यश अपयश हे आपल्या हाती नाहीये. किंवा कुठल्या सेवेमध्ये किती क्षमता आपण देऊ शकतो हे आपल्या हातामध्ये नाहीये. तसंच, आणि ते सेवेचे यश जरी मिळालं तर ते पचवण्याची ताकद देखील आपल्याकडे नाही. त्यामुळे आपण खरोखर त्या कठपुतलीप्रमाणेच आहोत. परंतु आपली एकच गोष्ट की भगवंताची असू सेवा करायची आहे, आणि ही एवढी एकच इच्छा आपण, आणि त्या गोष्ट मग भगवंता पूर्ण योगक्षेम म्हणजे गोष्टी आपल्याकडे तर त्या गोष्टी प्रदान करतात, ज्या गोष्टी आहेत त्या काढून घेऊ शकतात, आणि ज्या गोष्टींची कमतरता आहे तर त्या गोष्टी आपल्याला देऊ शकतात. म्हणून आपण स्वप्रयत्नांवरती फारसं काय म्हणजे स्वकेंद्रित जर आपण बनलो तर आपल्याला अहंकार येईल, आणि मी हे करू शकतो, हा अंधविश्वास आपला निर्माण होऊ शकतो. तर गंगेचा प्रवाह आहे, तर हा प्रवाह थांबवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे का? भले कितीही मोठे बांध घाला, परंतु गंगेचा प्रवाह जर आपण थांबवू शकत नाही, मग काय करू शकतो? तर हा गंगेचा प्रवाह थांबवण्याची ताकद कुणामध्ये आहे, तर त्या समुद्रामध्ये आहे. केवळ समुद्रामध्येच गंगेची प्रवाह थांबवण्याचं, त्यांचा तो प्रवाह सामावून घेण्याची ताकद आहे. मग आपण त्या सागराचा आश्रय घेणं गरजेचं आहे. की तसंच आपल्यामध्ये हे सगळे षड्रिपू आहेत, काम, क्रोध, लोभ आहे, तर हे थांबवण्याची ताकद आपल्यामध्ये खरोखर नाहीये. दैवी ही गुणमयी मम माया दुरत्तेया. मायेच्या विरुद्धचं युद्ध
हे स्वप्रयत्नांनी जिंकण्याचा खरंच प्रयत्न करणं म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे. कारण त्याचा उलटा परिणाम आपल्यावरतीच होऊ शकतो आणि आपण कुठंतरी म्हणजे नष्ट होऊ शकतो. त्यामुळे स्वप्रयत्नांवरती हे आपण युद्ध जिंकण्याचा प्रयत्न नाही करायचा आहे. तर आपण काय करायचंय की त्या गंगेच्या प्रवाहाला असं काही आपण मोल्ड करायचंय किंवा असं काही दिशा द्यायची आहे की ती गंगा बरोबर त्या गंगासागर मध्ये येऊन त्या सागराशी तिचं मिलन होईल. तर आपल्यामधले पण हे जे दोष आहेत त्यांना आपण अशा प्रकारे दिशा द्यायची आहे की जेणेकरून हे षड्रिपू, हे तीन महाशत्रू हे भगवंतांच्या सेवेमध्ये लागतील आणि मग ती दिशा किंवा तो प्रवाह आपण फक्त मोल्ड केला की मग भगवंत स्वतः त्या हृदयामध्ये आहेत. तर ते परमात्मा स्वरूपातले भगवंत हे त्या कामक्रोध लोभ यांचा बरोबर ते नियंत्रण करतील आणि त्या सगळ्या आपल्या षड्रिपूंना, ह्या तीन महारिपूंचं बरोबर ते समावून घेऊ शकतात. तर आपल्याला या पद्धतीने या षड्रिपूंना आपल्याला केवळ भगवंतांच्या सेवेमध्ये लावायचं आहे. आणि म्हणूनच जसं मी म्हंटल की नरकामध्ये गेलं तर तिथून परत येण्याची शक्यता खरोखर नाहीये. त्यामुळं आपल्याला एकच गोष्ट करायची, ती म्हणजे आपल्याला त्या नरकामध्येच जाण्याचं टाळायचं आहे. तर जसं आपण स्वतः भगवद्गीता ऐकण्याचा प्रयत्न करतोय किंवा वाचतो, हरिनाम जप करतो, तर आपण हे केवळ आपल्या पुरतं ते मर्यादित न ठेवता अख्खं जग हे नरक यातनेपासनं त्याचा बचाव करणं हा कारुण्य भाव असणं गरजेचं आहे. म्हणून मोहीम ही खूप प्रत्येकानं आपापल्या परीने या महिन्यामध्ये, उद्या स्वदेशी आहे, तर आपल्याला म्हणजे श्रील प्रभुपाद म्हणतात की तुम्ही एखाद्याला एका क्षणामध्ये प्रचार काय करू शकता, तर नाही करू शकत. आपण तेवढ्या शुद्ध स्तरावरती नाही आहोत की एका क्षणामध्ये म्हणजे लवमात्र साधू संघ म्हणतो ना, की तशी आपली अवस्था नाहीये. मग आपण एका क्षणामध्ये काय करू शकतो, तर आपण प्रत्येकाला श्रील प्रभुपाद भगवद्गीता जशी आहे तशी या स्वरूपात देऊ शकतो, कृष्णा या बुकच्या स्वरूपात देऊ शकतो. आणि मग हे पुस्तक, हा ग्रंथ श्रील प्रभुपाद स्वतः मग ते पुढचं युद्ध हाती घेतील आणि मग त्या जीवाची या नरक यातनांपासून बचावण्यासाठी ते आश्रय देतील त्या जीवाला. त्यामुळे आपण या मोक्षदा एकादशीच्या निमित्तानं आपण हा जो गीता मॅरेथॉन हा पूर्ण महिना साजरा करतोय, तर त्याच्यामध्ये प्रत्येकानं काही ना काही, फुल ना फुलाची पाकळी का होईना, मला फार प्रचार नाही करता येते, हरकत नाही, एक फक्त भगवद्गीता आपण कुणाला तरी भेट देऊ शकतो, कुणाला तरी घेण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. तर असं जर आपण ठरवलं तर खरोखर आपण या नरक यातनांपासनं आपण संपूर्ण जगाला वाचवण्यासाठी श्रील प्रभुपादांना खऱ्या अर्थानं मदत करू शकतो. तर अशा पद्धतीने मी थोडंफार या श्लोकावरती बोलण्याचा प्रयत्न केला. काही चूक झाली असेल तर क्षमा करा आणि कोणाला काही व्यक्त व्हायचं असेल तर नक्की होऊ शकतं. हरे कृष्ण. मी सेटिंग चेंज करते. सेटिंग चेंज केलंय. कोणाला काही विचारायचं असेल किंवा काही बोलायचं असेल तर बोलू शकता.